नमस्कार. आम्ही गेलो होतो तळेगाव ढमढेरे येथे भैरवनाथ मुळोबा मंदिरमध्ये. तर असं सहजच गेलो होतो मंदिरामध्ये. मंदिर खूप छान होतं. तर जाता जाता आम्हाला ना एरोप्लेन भेटलं. तेव्हा एरोप्लेन भूमी किती ओरडत होती, एरोप्लेन एरोप्लेन एरोप्लेन. लहानपणी आम्ही एरोप्लेन आलं की आम्ही ओरडायचो बाहेर येऊन. आणि आताच्या पोरांना काहीच वाटत नाही. एरोप्लेन म्हटल्यावर काही एवढं वाटतच नाही. तर आम्ही चाललो होतो, तर तिथं मंदिर दिसलं होतं. तर भूमी लगेच म्हणती मम्मा मंदिर. तर बघा आम्ही चाललेलो आहे. भूमीच्या पप्पांना सुट्टी होती, त्यामुळं आम्ही कुठेतरी बाहेर जायचं म्हणत कुठे गेलोच नाही. आणि माझा घसा खराब होता, सर्दी ते आली होती, भूमीला पण सर्दी झाली होती. त्यामुळं कुठं बाहेर जायचं म्हटलं तरी टेन्शन यायचं. त्यामुळं म्हटलं इथल्या इथं जवळ आहे तर चला जाऊन येऊया. मस्त गेलो आम्ही. बघा दोन्ही साईडला मस्त हिरवगार वातावरण आहे गावाकडसारखं. पण ते जरा आउटसाईडला येते ना, आतमध्ये येते, त्यामुळे हे वातावरण जरा असं आहे. पण छान आहे वातावरण. आणि जर का आम्हाला व्हिडिओ त्यांनी काढायचे असतील तर आम्ही कधीतरी दुपारचं इकडे तिकडे जात असतो. म्हणजे तिकडे म्हणजे सारखं जात होतो त्या मंदिरामध्ये. पण काय झालं, मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो दुपारचं, तर मंदिरच बंद होतं. कसं मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यावर बसल्यावर थोडं बरं पण वाटतं, पण मंदिर गेटला लॉकच होतं मागच्या वेळेस गेलो होतो. त्यामुळं आम्ही आता ह्या वेळेस गेलो, संध्याकाळचं गेलो 4-5 वाजता. मागच्या वेळेस दुपारी गेलो होतो, पण आता 4-5 वाजता गेलो तर मंदिर उघडं होतं. कारण की मंदिरामध्ये काहीतरी भजन होतं वाटतं, त्यामुळं मंदिर चालूच होतं. आणि इथं बघा शेजारी कोथिंबीर त्यांनी टाकलेली होती मंदिरापाशी. खूप छान वातावरण आहे. तुम्ही जर का जवळपास असाल तर येऊन नक्की भेट द्या मंदिराला. सगळ्यांना मंदिर माहिती असेल. शिक्रापूर तळेगावमध्ये जे कोण राहत असतील त्यांना हे मंदिर माहिती असेल. तर आम्ही परवाच आलो होतो. भैरवनाथांचा जन्मदिवस असा होता, त्यामुळं प्रसाद पण होता तिथं, महाप्रसाद होता, प्रवचन ते नव्हतं. त्यामुळं आम्ही परवाच आलो होतो. मग भूमी लगेच म्हटली मम्मा जेवायला आज पण आहे का. तिला वाटलं की आज पण जेवायला आहे. तिथं छान असं छोल्याची भाजी होती, वरण भात होता, मस्त असं शिरा पण होता. आणि भूमीला खूप आवडला होता तिथला शिरा. जसं महाप्रसादामध्ये जेवण असतं तसं घरी बनवल्यावर जेवण होत नाही. किती छान टेस्टी झालं होतं जेवण. मग आम्ही गेलो, गेट उघडा होता म्हणून बरं झालं. तर भूमीची मस्ती चालू झाली होती आतमध्ये गेल्यानंतर. बघा किती मस्ती करायला लागले. तिला य म्हणताना ऐकत नव्हती, ती पळत होती इकडं तिकडं. मंदिराची मस्त इतकं छान स्वच्छता आहे ना मंदिराची. खूप छान मंदिर ठेवलेलं आहे त्यांनी, स्वच्छ एकदम मंदिर होतं. आम्ही गेलो, मग तिथे एक आजोबा बसलेले होते. कारण की दुपारचं जास्त कोण नसते, संध्याकाळी 5 नंतर मंदिर उघडतात असं वाटतंय मला. कारण की आम्ही परवा दुपारी गेलो होतो तर मंदिर बंदच होतं, त्यामुळे जाऊन पण काय उपयोग झाला नाही. नंतर आम्ही गेल्या त्या आजोबांनी गाणं लावलं आणि नंतर ते आजोबा म्हटले की तिथं भजन आहे वाटतं, म्हणून गेलो. व भूमी दर्शन घेत होती. त्यानंतर बघा इथं कासवावर एक ना खोबऱ्याचा तुकडा होता. तर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर ना खूप मुंग्या लागल्या होत्या. भूमी पाया पडत होती, ती मुंग्या बघून पळत आली. छोट्या मुंग्या होत्या बघा. पण मंदिर एक नंबर आहे, खूप छान मंदिर आहे. आणि वातावरण आजूबाजूचं पूर्ण शेती आहे ना, त्यामुळं आजूबाजूचं वातावरण लय भारी दिसतंय. तुम्हाला जर का दर्शन घ्यायचं असेल तर नक्की घ्या. भूमीचे पप्पा इथं दर्शन घ्यायला लागलेत. मी नंतर दर्शन घेतलं, पाया पडले आणि नंतर ते आजोबा गेले गाणं लावण्यासाठी. मग उगाच व्हिडिओला कॉपीराईट येईल म्हणून मी व्हिडिओचा आवाजच हे केला नाही, कारण की त्यांनी गाणं लावलं होतं ना, त्यामुळं. बघा हे आहे भैरवनाथ मुळोबाचं मंदिर. खूप छान मंदिर आहे, स्वच्छ आहे एकदम मंदिर. आणि गेल्यानंतर